विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची त्र्यंबकेश्वरनं निघालेली आषाढी वारी आता अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये प्रस्थान करू लागलेली आहे। वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात या वारीमध्ये सहभागी होताना दिसून येत आहे। हजारोच्या संख्येने निघणारी ही वारी आता लाखोच्या संख्येत या ठिकाणी हिचं परिवर्तन होत चाललेलं आहे। राहुरी शहरामध्ये कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे, माऊलींचं स्वागत कशा पद्धतीने होणार आहे। खरं तर आपण पांडुरंगाची या ठिकाणी एक मोठी मूर्ती जी ती या ठिकाणी आपण पाहू शकतो। खरं तर आषाढी वारी म्हटली की वारी मार्गातले सर्वच गावांना एक उत्साह लागलेला असतो, आनंद असतो। काय नेमकं नियोजन आहे, कशा पद्धतीने स्वागत जे ते केलं जाणार आहे। माऊलींची वारी येते आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या वाढ होत चाललेली आहे। वारीचं एक मोठं स्वरूप बदलत चाललेलं आहे। कशा पद्धतीने उत्साहाचं वातावरण या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी राहुरीकर सज्ज झालेले आहेत आणि आज निवृत्ती महाराजांची पालखी राहुरी सारख्या पावन भूमीमध्ये येत आहे। आम्ही सर्वजण श्री वारकरी कुटुंबाच्या वतीने आम्ही स्वागतासाठी आहोत। चहा नाश्त्याची सोय व वारकऱ्यांना लागणारी सगळ्या सुखसुविधा जे कमी पडतंय ते आम्ही राहुरीकर म्हणून देण्याचा प्रयत्न करतोय। वारकरी दिंडीमध्ये कुठेही काही कमी पडूच नाही, विठुरायाच्या कृपेने कुठं काही कमी पडतच नाही, परंतु आम्ही त्याचा एक कुठला तरी एक धागा आहोत। या नात्याने आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी इथं कटिबद्ध आहोत। माऊली काय उत्साह आहे? रामकृष्ण हरी। उत्साह दिंडी बघितल्यानंतर सर्वांना आनंद होतो। दरवर्षीप्रमाणे येणारे भाविक भक्त यांच्यासाठी जे नियोजन करतात त्याच्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावं ही अशी आमची विनंती आहे। आपण बघितलं असेल की शेकडोच्या संख्येने निघणारी वारी आता लाखोच्या संख्येमध्ये तिचं परिवर्तन होत असतं। आषाढी वारीच्या निमित्ताने वारीच्या ज्या मार्गाच्या ठिकाणी जे हात पुढे येतात ते हात केवळ एक दयेच्या भावनेने येतात आणि वारकऱ्यांची सेवा जी ती सरळ हाताने सेवा करत असतात। एक म्हटलं जातं रुग्णसेवा म्हणजे ईश्वर सेवा आणि वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा। कॅमेरामन तुषार डेप्लेसर, खुशाल पाटील, राहुरी, अहिल्यानगर।